कोरोनातील थाळीनाद रामलल्लाच्या मूर्तीसाठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा मोठा दावा। राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यावर लोकशाहीचा फॅक्ट चेक। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी भाजपला धूळ चारेल। भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधींचा दावा। राम मंदिर सोहळ्याला राजकीय रंग दिला जातोय, राहुल गांधींचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। 30 वर्ष केंद्रामध्ये सत्ता राहील असं काम करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। माझा 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। बावनकुळेंनी शिंदेंचा दावा फेटाळला। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सुशीलकुमार शिंदेंची घेतली भेट। सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी झाली भेट। भेटीमुळे राजकीय चर्चा। संविधान हेच बहुजनांचं आरक्षण, ते टिकलं पाहिजे। बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण ठेवायला हवं होतं। आरक्षण न देऊन 80% लोकांवर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। ज्यांच्यामुळे दिग्गज नेते शिवसेनेतून बाहेर पडले, आज त्यांच्याच हातून पक्ष गेला। शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नसती केली गुवाहाटी तर का झाली असती दाटीवाटी। एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची गर्दी पाहून ठाकरे गटाचा टोला। शिवसेनेच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी। ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र करण्याबाबत याचिका, त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। आजपासून पूजा विधी सुरू। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर रामाचं दर्शन घेणार शरद पवारांचं विधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।